ही गोड राजा हरिश्चंद्राची कथा आहे. हो, सगळं काही आठवलं कोणाला? जो जेवायला बसलेला दशरथ आहे. दशरथ राजाला आठवलं किती परेशानी, किती वाईट अवस्था केली होती माझ्या पूर्वजाची, हरिश्चंद्राची. आणि त्या विश्वामित्रासोबत मी माझा राम लक्ष्मण पाठवलाय. मला काय दुर्बुद्धी सुचली होती. हो, कशामुळे पाठवलंय मला काही सुचलं नाही. बस त्याच वेळेला राजा जेवायला बसलेला आहे. पण त्याच वेळेला दरवाजामध्ये एका सेवकाने आवाज दिला, महाराज, जनकपुराहून, मिथिलेहून 2 दूत आलेले आहेत, आतमध्ये पाठवू का त्यांना? सेवकानं आवाज दिला, ठीक आहे, पाठव म्हणले. बस राजा ताटावरून उठले. जेवण केलं नाही राजा दशरथानं. ताट तसंच बाजूला सरकवलं आणि सिंहासनावर जाऊन बसले. सिंहासनावर जाऊन बसले. आणि ते 2 दूत जे अयोध्येहून मिथिला नगरीहून आले होते, ते 2 दूत आले आणि वाकून नमस्कार केला राजांना. महाराजांचा विजय असो. बोला, कोण तुम्ही? आम्ही मिथिला नगरीहून आलोय. बर, राजा जनकाचे आम्ही दूत आहोत. बर, काय निरोप आणलाय? द्या, काय सांगा. एक सैनिक, राजा दशरथाचा सेवक पुढे आला. ते पत्र हातातलं घेणार त्या 2 सैनिकाच्या. तेवढ्यामध्ये ते जे दूत आलेले होते ते म्हणले, रामप्रभूचा निरोप घेऊन आलोय. रामप्रभूचं नाव ऐकल्याबरोबर ते सेवक राहिला बाजूला. राजा दशरथानं सिंहासनावरून उडी मारली खाली. म्हातारपण झालेलं तरी रामाचं नाव ऐकल्याबरोबर, रामाचा निरोप घेऊन आलोय असा शब्द ऐकल्याबरोबर राजा दशरथानं सिंहासनावरून उडी मारली. आणि त्या सैनिकांच्या, त्या दूतांच्या हातामध्ये जे पत्र होतं ते पत्र घेतलं आणि बस वाचलं नाही, काही नाही, डोक्यावर घेतलं पत्र आणि लहान मुलासारखं करू लागले. रामाचं पत्र आलं. सगळ्यात राजवाड्यातल्या नोकरांना दाखवू लागले, रामाचं पत्र आलं, रामाचं पत्र. 3ही राण्याच्या महालाकडे गेले. 3ही राण्याच्या, कौशल्या, सुमित्रानी, कैकेयी. कौशल्या, बघ, रामाचं पत्र आलं, रामाचं, असं हातात देऊन दाखवायला लागले. बस भरताला वाटलं, बाबा काही येडे झाले की काय म्हातारपणी? बाबा असं काय करताय? अरे तुझ्या रामदादाचं पत्र. बस भरतही वेड्यासारखं पत्र बाबाच्या हातातलं घेतलं हिसकावून आणि हृदयाशी धरून, दादाचं पत्र आलं. सगळा राजवाडा एवढा आनंद झाला नोकरांना, दासींना. रामाचं पत्र. बस सगळा गोंधळ चालू झाला राजवाड्यामध्ये. आणि त्याच वेळेला वशिष्ठ जे आले. वशिष्ठ आल्याबरोबर एका सेवकाला, दासाला, एका नोकराला विचारलं, काय गोंधळ चालू आहे रे? गुरु वजन असते, वजन. काय गोंधळ चालू आहे रे? गुरुजी, राम भैयाचं पत्र आले. पहा, नोकर सुद्धा राजा असे काही शब्द होते का तेव्हा सुद्धा? नाही. काय, कोणाचं पत्र? राम भैयाचं पत्र. किती गोडवा वाणीमध्ये राम भैयाचं पत्र आले. बस रामाचं पत्र आलेलं आहे. वशिष्ठाला बातमी संपली. कोणाकडे आहे पत्र? भरतजींकडे आहे म्हटल्याबरोबर, भारता इकडे. वशिष्ठानं, शिष्य म्हणल्यावर काय मोठ्या दरडावून सांगितलं, भारता इकडे. बस भरतानं वाकून नमस्कार केला. आणि इकडे दे पत्र. घेतलं पत्र हातामध्ये. चला बसा सर्वजण. सगळेजण बसले. राजा दशरथ आहेत आणि सर्व दरबार भरलेला आहे. आता सगळीकडे आनंदी पत्र आले रामाचं. हे ऐकल्याच्या नंतर पण अजून पत्र जे आहे, त्या पत्रामध्ये काय आहे लिहिलेलं, काय कोणाला माहिती आहे का? काहीच माहित नाही. फक्त रामाचं पत्र आलं म्हणून एवढा धिंगाणा यानं घातला. कोण? भरतानं, राजा दशरथानं. म्हातार वय झालेलं तरी पण लहान मुलासारखं, वेड्यासारखं नाचू लागले दशरथजी आणि भरत सुद्धा. बस सगळेजण शांत बसलेले आहेत. आणि त्याच वेळेला वशिष्ठ ऋषीने एक गोटभर पाणी पिलं. अवघड काम असते महाराज. भजनही म्हणा, वाजवावी, सांगावी, का सोपं आहे काय? वशिष्ठ ऋषीने हातात पत्र घेतलं. ते पत्र वर लिहिलेलं होतं. कसं असते पत्र? शाळेत गेले सगळेजण. पाठवणाराचा पत्ता, त्याला प्रेषक म्हणायचं. ज्यांना पत्र लिहायचे त्यांना आदरार्थी लिहायचं असते. सप्रेम नमस्कार, विनंती, विशेष किंवा महोदय. आणि खाली
तुमची जे काय आज्ञाधारक आशीर्वाद, लहानांना आशीर्वाद, मोठ्यांना नमस्कार, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. वर लिहिलेलं होतं. कोण पाठवलेलं आहे पत्र? विश्वामित्रानं लिहिलेलं आहे. कुठून? जनकपुरीहून. मिथिला नगरीचा पत्ता, तिथला पोस्ट ऑफिस नंबर, खाली मोबाईल नंबर, सगळं काही लिहिलेलं होतं. विश्वामित्राचं पत्र आलं एवढं मात्र वशिष्ठाच्या लक्षात आलं. त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं, हो, तुमच्या रामाला घेऊन जाताना वाटेमध्ये एक ताटिका नावाची किंवा ताडका नावाची राक्षसी आली. त्या राक्षसी आली आणि एका बाणामध्ये प्रभू श्री रामचंद्रानं जेव्हापासून रामाला आणलंय विश्वामित्रानं वनामध्ये, तेव्हापासून आजपर्यंत काही निरोप नाही बरं का रामाचा. म्हणून सगळा वृत्तांत सांगावा या हेतून विश्वामित्रानं सांगितलं, तुमच्या रामानं जी ताडका नावाची राक्षसीन वाटेमध्ये आडवी आली, तिला एकाच बाणामध्ये तिचा नाश केला. सुबाहूला मारलं आणि मारीच्याला लांब नेऊन पाडलं 400 कोस. त्याला मारलं नाही बरं का मारीच्याला, त्याचं काम पुढे पडणार आहे म्हणून त्याला जिथंच पाठवलं. त्याचं काम पुढे पडणार आहे म्हणून त्याला लांब नेऊन पाडलं. ते तिथं पडल्याबरोबर अरे बापरे म्हणलं, एवढा बलशाली अजून कोणी पाहिलं नाही. हो, सुबाहूला मारलं, मारीच्याला अर्धवट मारून 400 कोस समुद्रावर नेऊन फेकलं. एका बाणामध्ये अहिल्याचा उद्धार केला, धनुष्याचा भंग केला आणि सीतेचं स्वयंवर पार पडलं. दशरथजी म्हणले, पोरग लय पुढे गेलं बाबा. सगळं पत्र वाचलं वशिष्ठानं आणि एवढ्या वेळामध्ये चांगले ख्याली खुशालीची बातमी येऊन आनंदाची. ते 2 जे सैनिक मिथिला नगरीहून आलेले होते, त्या राजवाड्यातल्या सगळ्या लोकांना 3 राण्यानं भरतानं त्या सेवकाच्या पुढे चांगली बातमी, आपल्या राम भयाची बातमी आम्हाला सांगितली. म्हणून त्यांच्या पुढे जे नजराने जे भेटी आणून टाकल्या, ढिगच लागला. दशरथानं सांगितलं, हो घ्या, तुमच्यासाठीच भेट आहे, घ्या, आदरानं देतायत सगळे, घ्या. दूत म्हणले, ते सेवक म्हणले तिकडून आलेले, नाही महाराज, हम नाही ले सकते, आम्ही घेऊ शकत नाही. म्हणले काऊन रे? घ्या ना, लोक आनंदानं द्यायलेत. आम्ही सेवक आहेत म्हणले, सेवक जरी असले तरी आम्ही तुमच्या घरचं घेऊ शकत नाही. राजा दशरथ म्हणले, अरे हे काय भीक देणं झालेत, भेट म्हणून दिलेत, भीक नाही ही भेट आहे. ते म्हणले, भेट जरी असेल आणि भीक जरी असेल तर तुमच्या घरचं आम्ही काहीच घेऊ शकत नाही. कशामुळे रे? महाराज, काही काय म्हणतात त्याला, गुस्ताखी माफ हो, गुस्ताखी माफ हो. म्हणजे काय, आमच्याकडून लहान तोंडी मोठा घास, चुकीचं जर बोललो तर क्षमा करा, पण आम्ही जे हम नहीं ले सकते, अभिनय हो तो हमें क्षमा करो, हम कन्या पक्ष से है. आम्ही मुलीकडच्या बाजूचे आणि तुम्ही मुलाकडच्या बाजूचे. मग मुलीकडच्या बाजूच्यानं मुलाकडच्या बाजूच्या घरी, म्हणजे मुलीच्या घरच्या लोकांना मुलाच्या घरच्या घरी पाणी सुद्धा प्यायचं नाही म्हणले. ही तर भेट आहे, हे आम्ही कसं काय घेऊ शकतो? तुमच्याकडचा आम्ही रुपया घेऊ शकत नाही, पाणी पिऊ शकत नाही, जेवण करू शकत नाही. बस राजा दशरथाला कळालं, आपल्या मुलाची सोयरीक जी आहे ती अतिशय योग्य जागी झालेली आहे, योग्य जागी. असं म्हणतात, पहा, हे आताच नाही, आजही बऱ्याच जागी पद्धत आहे. मुलीचा बाप किंवा मुलीच्या घरचे जेव्हा तिच्या सासरामध्ये जातात, पाणी सुद्धा पित नाहीत. काही काही भागामध्ये पद्धत आहे बरं का, आहे अजून तुमच्याकडे नाही. काही काही भागामध्ये पद्धत आहे, जेव्हा नवीन लग्न झालेलं असते आपल्या मुलीचं, ज्या घरी आपली मुलगी दिली त्या घरी जर समजा त्या मुलीचा बाप गेला, पाणी सुद्धा पित नाही, चहा पित नाही, पाणी सुद्धा पित नाही, नुसतं जाते आपल्या मुलीला भेटते आणि वापस येते. रामाला हुंड्यामध्ये, तेव्हा हुंडा नव्हता, पण भेट म्हणून जनकानं काही हत्ती दिली होती. हत्ती, ते हत्ती अयोध्येमध्ये आणले. अयोध्येमध्ये आणल्यावर अजून लग्न झालं नाही, तुम्ही म्हणसाल ते भेटच सांगायला अगोदर विषय निघाला म्हणून सांगतो. ते हत्ती जे जेव्हा आणले का अयोध्येमध्ये, ते अयोध्येतलं गवत सुद्धा खात नव्हते. गवत उपाशी राहिले काही दिवस ते हत्ती. मग विचार केला, हे हत्ती गवत का खात नाही? तिथून आले तेव्हापासून काही याने काय काय म्हणतात त्याला, निरंकार उपास धरला की काय? मग एका दिवशी ते हत्ती सोडून गावाच्या शिवच्या बाहेर नेऊन पाहिले अयोध्येच्या. मग लागले चरायला. अरे म्हणले, हे मुलीच्या घरचे म्हणजे तिकडचे हत्ती आहेत, सीतामाईच्या माहेरातले, आणि ते सीतामाईच्या सासरामध्ये काही खात नाही. तेव्हापासून जनकपुराहून गवत यायला लागला हत्तीसाठी चारा. कुठून? मिथिला नगरीहून. हत्ती एवढे प्रामाणिक आहेत हत्ती. मग विचार केला, आता निघालं पाहिजे. कुठं? मिथिला नगरीकडे. बस वऱ्हाड सज्ज झालं. वऱ्हाड कोण कोण सज्ज झालं सांगतो. किती वाजले?
अजून अर्धा तास लागतो. सगळेजण सज्ज झाले. सगळेजण म्हणजे कोणते? आताच्या सारखे नाही, मला ब्युटी पार्लर मध्ये नेऊन आणा, लग्नाला जायचंय. महिला मंडळी जात नव्हत्या तेव्हा लग्नाला, ही आताच पद्धत निघाली. बरं, ते आपल्या भागात तरी समजा महिला मंडळी असतात सोबत, काही हरकत नाही. काही काही भागामध्ये तर डीजेच्या पुढे नाचायला सुद्धा पहिला नंबर महिलाचाच आहे. काही काही भागामध्ये बस डीजेच्या पुढे नाचायला सुद्धा. ही परंपरा नाही आहे आपली, ही परंपरा नाही. सगळं वऱ्हाड सज्ज झालं. राजा दशरथ महाराज तयार झाले, वशिष्ठजी तयार झाले, सुमंत प्रधान तयार झाले. तुलसीदासांचं जे वर्णन आहे का, इतका एक क्रम माग पुढं होत नाही. आधी गाडी पुढं राजा दशरथाची, त्याच्या माग सोबत वशिष्ठाची, त्याच्या माग सुमंत प्रधानाची, आणि हे सगळे रथामध्ये आहेत. त्याच्या माग मग भरतजी निघाले. भरतजी आणि आपले मित्रमंडळी सोबत घेतली. ते कशावर निघाले? ते का म्हातारे करत बसून जायला? त्यांनी आपले घोडे काढले, स्पेशल वेगवेगळे घोडे काढले. आणि सगळे मित्रमंडळी, भरत, शत्रुघ्न आणि त्यांचे सगळे मित्र जे आहेत ते सगळे घोड्यावरती निघाले. पाठीमाग पुन्हा सैनिक आहेत. सगळी वऱ्हाडी मंडळी मिथिला नगरीच्या दिशेनं रवाना झालेली आहे. आणि त्यावेळेला राजा दशरथाला, सगळ्यात समोर जे राजा दशरथ आहेत आणि बाजूला सोबत वशिष्ठजी आहेत, त्यांना शुभ शकून होऊ लागले. शुभ शकून काल देखील मी सांगितलं, सीतेला शुभ शकून होऊ लागले. सीतामाईनं जेव्हा देवीचं, पार्वतीचं दर्शन घेतलं तेव्हा सीतेला शुभ शकून होऊ लागले. हे शुभ शकून मी तेव्हा सांगितलं. शुभ शकून म्हणजे काय असतात हे उद्या सांगतो. बरोबर आहे, काल म्हटलं होतं ना. मग काल म्हटलं उद्या सांगतो, तसं आजही म्हणणार नाही, उद्या सांगतोच एकदाच. चला, शुभ शकून म्हणजे काय असतात? काय असतं शुभ शकून? तर काहीतरी चांगलं घडणार आहे पुढे चालून येणाऱ्या काळामध्ये, थोड्या वेळानंतर किंवा उद्या, परवा, महिन्या, 2 महिन्यात काहीतरी चांगली घटना घडणार आहे तुमच्या सोबत. याची पूर्वसूचना निसर्ग आपल्याला देत असतो, देव आपल्याला देत असतो. त्याच सूचनेला शुभ शकून म्हणतात. काय असतात हे शुभ शकून? कशामुळे झाले राजा दशरथाला? तर त्या शकुनाला वाटलं भगवंताचं, जगाच्या बापाचं लग्न आहे आणि राजा दशरथ वाटाने यायलेत, आपण देखील पवित्र व्हावं. म्हणून तो शकुन पवित्र होण्यासाठी, पवित्रतेची खून असणारा तो पवित्र शकुन देखील रस्त्यामध्ये आला. काय काय शकुन असतात? दाहिन कागा सुकेत सुहावा. तुलसीदासजींनी सांगितलेले आहेत बरं का. दाहिन कागा सुकेत सुहावा म्हणजे उजव्या बाजूच्या शेतामध्ये काही कावळे बसलेले दिसणं. आपण रस्त्यानं चाललो, उजव्या बाजूनं काही शेत लागतात, डाव्या बाजूचे नाही बरं. आता शेत तर दोन्ही बाजूनं असतात, पण डाव्या बाजूच्या सोडून द्या. उजव्या बाजूच्या शेतामध्ये एखादा कावळ्यांचा थवा बसलेला दिसला तर समजावं आपल्या पुढं आपण ज्या कामाला चाललोय ते काम पूर्ण होणार आहे, किंवा येणाऱ्या काही वेळानंतर आपल्या हातामधून एखादं चांगलं काम होणार आहे. दाहिन काग सुकेत सुहावा म्हणजे उजव्या बाजूच्या शेतामध्ये काही कावळे बसलेले दिसणं, कावळ्यांचा थवा दिसणं. किंवा दुसरं नकुल दर्श सबक कहू पावा. नकुल दर्श, नकुल म्हणजे मुंगूस. नकुल दर्श सबकावू पावा, मुंगुसाचं पुन्हा पुन्हा दिसणं, हे देखील चांगलं काहीतरी घडणार आहे याची सूचना देतं. सानुकूल बहत त्रिविध बखारी. सानुकूल बहत, अनुकूल असा सुगंधित, शीतल सुगंधित वारा. शीतल सुगंधित, पहा तुम्ही, शीतल सुगंधित मंद वारा. तुलसीदासांनी 3 गुणधर्म सांगितले वाऱ्याचे. कोणते कोणते? शीतल, सुगंधित आणि मंद. आता शीतल म्हणजे थंडगार, थंड हवा. या कूलरची बी थंड हवा यायली म्हणजे आता मला थोड्या वेळानं काहीतरी चांगलं होणार आहे असं आहे का? शीतल म्हणजे थंड, थंड तर आहे ही हवा. सुगंधित आहे का? सुगंधित नाही. पाण्याचा कधी कधी असा वास येते की नको वाटते ते कूलर. मग कूलरची हवा शीतल आहे पण सुगंधित नाही. पुन्हा मंदही नाही, भर सगळी नाका तोंडात घुसती म्हणजे ती मंदही नाही. ही हवा कूलरची ही काही शुभ शकून नाही. हवा कशी असावी? तुलसीदासांनी सांगितलं, शीतल हवा सुटावी, सुगंधित असावी आणि मंद असावी. डोळ्यात कचरा घालणारी अशी नसावी. त्यावेळेला समजून जायचं काहीतरी चांगलं होणार आहे. सघट सबाल अवभरुणारी. सघट म्हणजे घट सहित, घटासहित. सघट सबाल बाळासहित. आव भरुणारी येताना भरलेला माठ असावा, भरलेली घागर असावी
आणि तिच्या सोबत जर बाळ असेल तर अजून दुधात साखर. पाण्यानं भरलेली घागर घेऊन येताना एखादी स्त्री समोरून यावी, शुभ शकून आहे. त्यातले त्यात तिच्या कडेवर जर लेकरू असेल, तिच्या हातात जर लेकरू असेल तर 100% तो तुमच्यासाठी शुभ शकून आहे. आपल्याकडे म्हणतात ना, घागर भरून आली आणि टाका तिच्यात पैसे. आता त्या 5 रुपयाच्या 2 रुपयानं काही होईना, 100-200ची नोट तरी टाकत जा. भरलेली घागर त्याच्यासाठी आपल्याकडे पहा. आता लग्नामध्ये जिकडच्या तिकडच्या पद्धती आहेत, पण वराडा आलं की भरलेली घागर त्यांच्या स्वागतासाठी सोबत नेतात. ही परंपरा सगळीकडे आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये. भरलेली घागर चांगलं शकून असते. त्यातले त्यात ती स्त्री असावी आणि त्या स्त्रीच्या कडेवर लेकरू असावं, 100% चांगला शकून असतो. हो, मुलासहित ती. लौवा फिर फिर दर्श दिखावा. दुसरा शकून सांगितला तुलसीदासांनी, लौवा फिर फिर दर्श दिखावा. लोहा म्हणजे लोहा, लोहा नाही, लोहा. लोहा हे तुमचा तालुका नाही. लोवा, लोवा म्हणजे कोल्ह. कोल्ह जर पुन्हा पुन्हा आपल्याला दिसू लागलं तर ते देखील शुभ शकून असतं. सुरभी सन्मुख शिशुही पिलावा. सुरभी, सुरभी म्हणजे गाय. गाय आणि ती जर वासरू पीत पीत अशी रस्त्यानं जर चाललेली असेल तर अतिशय शुभ शकून आहे समजायचं. अतिशय शुभ शकून. वासराला पाजत पाजत जर रस्त्यानं चाललेली आहे, बस आपली सगळ्यांची एक परंपरा आहे, गाय दिसली की आपला हात दर्शनाला पुढे जाते. गाय. मृगमाला फिर दाहिनी आई. मृगमाला, मृग म्हणजे हरिण, मृगांचा तो हरणांचा कळप. फिर दाहिनी आई, उजवीकडून डावीकडे जाणारा असावा कळप. उजवीकडून डावीकडे हरणाचा कळप जावा. बस अशा एक ना अनेक सांगायला बसलं तर एक तास याच्यातच निघून जाईल. इतके शुभ शकून. आणि हे सगळे शुभ शकून राजा दशरथाला होऊ लागले. बरं, एकच नाही झाला. नुसतं मुंगूस नाही दिसलं. नुसतं मुंगूस दिसलं की गजूबुवा आमच्या म्हणतात, बस बुवा, बस आपलं काम झालंच. सगळे शकून वाटले. आपण पवित्र व्हावं, देवाच्या बापाचं लग्न आहे, सगळे शकून. काही काही लोक म्हणतात, हो पाण्याची घागर भरून आलेली बाई पाहिली की आपलं काम होते. मग आज मी बँकेत आता 1 लाख रुपयाचं लोन काढायला चाललो, मग घरच्याच बाईला सांगायचं, जाय तू पाण्याची घागर तिकून भरून ये आणि मी इकडून निघतो घराच्या बाहेर. जमल का? नाही. हे घडवून आणलेले नसले पाहिजे, आपोआप घडले पाहिजे तर ते शुभ शकून झाला. चला, लग्नाची गडबड आहे. जनक राजानं वाटेमध्ये बऱ्याच जागी फराळ पाण्याची सोय केली होती येणाऱ्या वऱ्हाडी मंडळीसाठी. त्या वऱ्हाडी मंडळीचं जे फराळ पाणी आहे, सगळं फराळ पाणी घेतलेलं आहे. आणि आता जनकपुरीच्या, मिथिला नगरीच्या शिवपर्यंत वऱ्हाड आले. शिवपर्यंत, शिव म्हणजे सीमा. दोन्ही राज्याची जी सीमा बाउंड्री आहे, त्या बाउंड्री पर्यंत दोन्हीकडचा जनसमुदाय, अयोध्येकडून येणारं वऱ्हाड आणि त्यांच्या स्वागतासाठी जनक आणि जनक राजाचे सैनिक, काही नागरिक, राजाची प्रजा, असे सगळेजण दोन्ही त्या राजाच्या सीमेवरती आलेले आहेत. सगळ्यात पुढे आता तिकडून येताना, इकडून जसे सगळ्यात पुढे राजा दशरथ होते, वशिष्ठ होते आणि सुमंत प्रधान होते, तिकडून जेव्हा आता स्वागतासाठी येत आहे जनकपुराहून, तेव्हा सगळ्यात पुढे जनक आहेत. त्यांचा बंधू कुशकेतू आहे. काय नाव त्याचं? कुशकेतू. कोणाचं नाव कुशकेतू आहे? जनकाच्या भावाचं. दोन मुली त्याच्याच आहेत. 4 भावाला 4 दिल्या काय? सगळ्या काय एकाच्याच आहेत का जनकाच्या? 2-3 पोरी त्याच्या आहेत. चला पाहायचं आपल्याला पुढं कोणती कोणाची आहे, कोणती कोणाची आहे. त्यांच्या सोबत शतानंद ऋषी त्यांचे गुरु आहेत आणि विश्वामित्र आहेत. आता तिकडच विश्वामित्र तिकडच होते ना. आमराई मध्ये सोय केली, मागून एसी हॉल मध्ये केली, मग बाण तोडला, मग वरमाला घातली आणि राम, लखन, विश्वामित्र असे सगळेजण तिकडून येत आहेत. जनक राजा आलेले आहेत. जनक राजांना गडबडीमध्ये बस इवाई, आता होणारे इवाई यायलेत. तुमच्याकडे काय इवाईच म्हणतात ना, इवाई, व्याही, इवाई यायलेत बाप्पा. दशरथ राजे यायलेत, राम प्रभूचे वडील यायलेत. गडबडीनं आपल्या खांद्यावरची शाल सांभाळली, हो, आणि त्यांचे पाया पडायला लागले. पाया पडाय वाकले, खाली वाकले, पण वाकू दिलं नाही राजा दशरथानं. बस खांद्याला धरलं आणि असं उठवून उभं केलं. महाराज तुम्ही नाही वाकायचं. म्हणले मी मुलीच्या बाजूचा आहे. मुलीच्या बाजूचे आहेत म्हणून तर वाकायचं नाही का? मुलीच्या बाजूचे हेच मोठे असतात. कशामुळं? अहो तुम्ही मुलाचे बाप आहेत, मी मुलीचा बाप आहेत. तुम्ही मुलाचे बाप आहेत, मला तुमच्या पाया पडलंच पाहिजे. नाही म्हणले, मुलीचा बाप मोठा असतो, मुलाच्या बापानं पाया पडलं पाहिजे. पद्धत काय सांगितली राजा जनकानं, राजा दशरथानं? मुलीचा बाप मोठा असतो का?
अहो तुम्ही कन्यादान करणारे आहात. काय सांगितलं? तुम्ही कन्यादान करणारे आहात. मग दान करणारा मोठा असतो का दान घेणारा मोठा असतो? दान करणारा मोठा असतो. आणि कन्यादान म्हणजे काय? कन्यादान कमी समजू नका. तुम्ही 10 किलो सोनं जरी दान केलं तरी त्या कन्यादानाची बरोबरी नाही करू शकत. कन्यादानाचं पुण्य एवढं सांगितलं, पृथ्वीदाना एवढं कन्यादानाचं पुण्य आहे. किती? पृथ्वीदाना एवढं. मग हे सोनं नाणं या पृथ्वीच्या पोटात किती आहे एवढं याचा विचार करा. हे सोनं येतंय कुठून? तुम्ही म्हणाल 10 किलो सोनं म्हणले महाराज. 10 किलो नाही, 10 क्विंटल नाही, हजारो टन सोनं या पृथ्वीच्या पोटामध्ये आहे. एवढं सोनं, एवढी सगळी पृथ्वी, एक एक खनिज, विचार करा. सगळ्या पृथ्वीच्या दाना एवढं पुण्य त्या एका कन्येच्या दानामध्ये. म्हणून मुलीच्या बापाला म्हणतात काय, बेटी और कशाची पेटी? धनाची पेटी. हा, मुलगी कोणाच्याही घरी जन्म घेत नाही. मुलगी फक्त भाग्यवानाच्या घरी जन्माला येते. त्या भाग्यवानाला कन्यादानाचं पुण्य मिळणार आहे म्हणून त्याला भाग्यवान म्हणतात. एरवी मुलगी कोणाच्याही घरी जन्माला येत नाही. राजा दशरथानं सांगितलं, जनकजी तुम्ही पाया पडू नका, मला तुमच्या पाया पडू द्या. मी तुमच्या दारात आलो माझ्या मुलाला मुलगी मागण्यासाठी, तुम्ही पाया पडू नका. बस दोघेही एकमेकाच्या हृदयाला लागले, गळा भेट घेतली. आणि शिकायच्यात ह्याच गोष्टी. माणसानं माणसाशी वागायचं कसं. अहो दोघही राजे आहेत, राजे. पण हे म्हणते मला तुमच्या पाया पडू द्या, आणि ते म्हणते मला तुमच्या पाया पडू द्या. आणि तुमच्या आमच्या पोरीच्या लग्नामध्ये, पोराच्या लग्नामध्ये याचा इकडं 20 गुंठे ऊस राहते आणि त्याच्यात अर्ध गांजर गवत माजलेलं असते. तुमच्याकडे गांजर गवत म्हणतात ना, गांजर गवत माजलेलं असते. तरी पण म्हणतं मी पोराचा बाप आहे. 4दा हाक मारावं लागते, चला इवाई मंडळी दोन्हीकडच्या इवाई बेटीसाठी या लग्नाला उशीर व्हायलाय. बामणाचं नरड कोरडं पडते पण ते तिकडे रुसून बसते. का? मला भारी जो धोतर घेतलं नाही आहेराला. 20 गुंठे ऊस आणि रुसा ऋषी, रुस तर रुस. चला शिकायचं याच्यातून. प्रत्येक गोष्टीतून रामायण शिकायला सांगते. सगळेजण आता राजवाड्यामध्ये आलेले, आगत स्वागत झालेलं आहे. जेवण झाले, चहा नाश्ता झाला, जेवण झाले आणि संध्याकाळची वेळ. संध्याकाळच्या वेळेला सगळेजण आता आपापल्या खोलीमध्ये झोपलेले आहेत. पण साधूला सगळ्या संसाराची चिंता असते. साधू कधीच झोपत नाहीत. 2 संत एकत्रित बसलेले आहेत, एका ठिकाणी बसून चर्चा करतायत. ते 2 साधू कोणते? राजा दशरथाचे गुरु वशिष्ठ आणि राजा जनकाचे गुरु शतानंद. बस दोघांची चर्चा चालू आहे. बाबा काय योग असेल म्हणले पूर्वजन्मीचा, आता लवकर सांगतो बरं. बस तुमच्याकडेही म्हणले 3 नवरदेव शिल्लक आहेत सागर महाराजांना, आमच्याकडेही 3 मुली शिल्लक आहेत म्हणले. सीता रामाला तर द्यायचं ठरलेलंच आहे. तुमच्या राजाला 4 मुलं आहेत आणि आमच्या बी घरी 4 मुली आहेत. आता त्यापैकी सीतेचं आणि रामाचं तर ठरलेच म्हणले. आता 3 बहिणी राहिलेल्या आहेत सीतेच्या. त्या 3 बहिणी जर त्या 3 भावाला दिल्या तर किती चांगलं होईल. चर्चा कोणाची? वशिष्ठाची आणि शतानंदाची. नवरदेवाच्या बापाला, नवरीच्या बापाला अजून पत्ता आहे का? अहो झाली सोयरी, ठरलं म्हणले काहीच हरकत नाही. हो, जनक राजाचे जे लहान बंधू आहेत म्हणले कुशकेतू, त्यांच्या बी 2 मुली येतात. मांडवी देऊ म्हणले भरताला, श्रुतकीर्ती देऊ शत्रुघ्नाला, आणि उर्मिला देऊ लक्ष्मणाला, आणि सीता तर रामाला द्यायची ठरलीच. अगोदरच ठरली तिथं. बस महाराज हे नाटक आहे फक्त. हे धनुष्यबाण मोडणं, हे कृष्णानं रुक्मिणी पळवून नेली, तिची सोयरी झाली होती त्या शिशुपाळा संग. ठीक आहे, खरंच लग्न होणार होतं का त्या शिशुपाळा संग? अहो जन्मोजन्माचे त्याचे संबंध नवरा बायकोचे ठरलेले. प्रत्येक जन्मामध्ये कृष्णाला रुक्मिणीच मिळणार, रामाला सीताच मिळणार, विठ्ठलाची रुक्मिणीच असणार. हे फक्त जगाला दाखवण्यासाठी हे देवाचं नाटक आहे, देवाची लीला आहे. हा, दोघांच्याही बापाला अजून पत्ता नाही. आणि रामाचं सीतेचं लग्न अगोदरच ठरलेलं आहे. लक्ष्मणाचं उर्मिलेचं लग्न ठरलं. मांडवी भरताला द्यायची ठरली आणि श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला द्यायची ठरली. जोड्या लक्षात राहतील? उद्या विचारणार. आता एकदा वाटल्यास पुन्हा सांगतो. रामाची सीता, लक्ष्मणाची उर्मिला, बरोबर? लक्ष्मणाची उर्मिला, भरताची मांडवी आणि शत्रुघ्नाची, याचंही नाव शवरून, तिचंही नाव शवरून. लक्षात ठेवायला सोपं जायचं. श्रुतकीर्ती.
अशा चौघांचाही विवाह करायचं ठरलं. दोघांच्या बापाला अजून पत्ता नाही. 2 महाराजांनी जोडायचं काम केलं. 2 महाराजांनी, 2 बुवांनी, साधू संतांनी फक्त, आणि कोण्याही माणसाने जोडायचं काम केलं पाहिजे, तोडायचं काम नाही केलं पाहिजे. हो, तोडायचं काम ताटातूट कधी होऊ नये. मला एक जण म्हणला, महाराज तुमच्याशिवाय काम होत नाही. म्हणला चला की. म्हणलं काय काम आहे? म्हणला कोणाला जमलं नाही, तुम्हाला जमल. म्हणला चला. म्हणलं कुठं रे? म्हणला कोर्टामध्ये. म्हणला फारकत आहे. म्हणलं तूच आहे. जोडायचं असेल तर येतो, म्हणलं तोडायचं असेल तर येईना. दुसऱ्या दिवशी आता सगळ्याला सांगितला विचार, सगळ्याला सांगितला आणि म्हणले असं असं लग्न ठरवलंय. म्हणले आम्ही दोघांनीही दोघांच्या आपापल्या शिष्याला सांगितलं. शतानंदानं आपल्या जनकाला सांगितलं आणि वशिष्ठानं राजा दशरथाला सांगितलं. आपल्या मुलांनाही सांगितलं, पोरोहो अशी अशी सोयरीक आपण ठरवायलो. राजा जनकानंही आपल्या मुलींना कल्पना दिली. श्रुतकीर्तीला, मांडवीला आणि उर्मिलेला सगळ्यांना सूचना दिली. सगळ्या मुलींची संमती घेतली आणि विवाहाचा आता मुहूर्त ठरला. हो, मुहूर्त ठरला. कोणता मुहूर्त? देवाच्या लग्नाचा मुहूर्त. सांगतो लक्षपूर्वक आहे. काय उद्या सगळं हे विचारणार आहे. उद्या 1 घंटा विचारण्यात गेला तर गेला, मात्र विचारणार 100%. लग्नाचा मुहूर्त ठरला मार्गशीर्ष शुद्ध पंचमी. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी. देव जन्मले कोण्या तिथीला? नवमीला. कोणती नवमी? रामनवमी. हा, चैत्र. असे तिथे सहित सांगायची. चला आज हे लक्षात, उद्या पाहू किती राहते. मार्गशीर्ष शुद्ध नवमीच्या दिवशी गोरज मुहूर्तावर लग्न करायचं ठरलेलं आहे. गोरज मुहूर्त. गोरज मुहूर्त म्हणजे कशाला? आपले ते तयार आहेत का? ठीक आहे, त्यांना बोलवा, काय हरकत नाही. आले बस, आणा, बसवा त्यांना स्टेजवर. मला कल्पना द्या की, मला माहितच नाही. मला वाटलं ते आलेच नाहीत काही. वा वा वा, छान, अतिशय गोड. हा बस, माना दुखतीला. आता त्यांनाच आपण तिथून वाजवत आणू मंडपाच्या गेट समोर. फुलं वाटल्यास फुलं आपल्या आपल्या ताटामध्ये जर फुलं असतील तर फुलं द्या शेजाऱ्याला, काही होत नाही. फुलं काय आपल्याला खायचे नाही. शेजाऱ्याला द्या फुलं. आपल्या शेजारी जे कोणी बसलेले आहेत त्यांना फुलं द्या. ज्याच्या ताटामध्ये जास्त असतील त्यांनी कृपया इकडे पुरुष मंडळीकडे पाठवा. मुहूर्त ठरलेला आहे. गोरज मुहूर्तावर लग्न होणार आहे आणि मंगलाष्टका फक्त 5 होतील. कोणीही माईक व्यतिरिक्त मंगलाष्टका म्हणण्याचा प्रयत्न करू नये. वधूवरांचे मामा वधूवरांना घेऊन लग्न मंडपात यायचंय. आनंदी आनंद आहे. देवाचा लग्न सोहळा आहे. देवाचा लग्न सोहळा. चालते, काय अडचण नाही.
सगळेच्या आता लग्नामध्ये मस्त गाणं म्हणत ते नवरी नवरदेवाला मंडपात आणण्याची पद्धत सुरू झालेली आहे. नवरी आली नवरी आली, आपणही देवाचं स्वागत करू. नवरी आली नवरी आली नवरी आली. गुर गुर गलगली सजलीला सजलाली गपोरी नवरी आली. सजईचा सुरमंदी चौघडा बोलतो दारी गपोरी नवरी आली. सजनी मैत्रिणी जमला अंगणी चढली तोरण मांडवदारी. किनकिन काकण ऋण झुन बैजण सजनी नटली नवरी आली. गुर गुर गलगली सजली राजाची राणी गपोरी नवरी आली. नवरा मुलाची आली हळद ही होली, हळद ही होली लावा नवरीच्या घरी. हळदीनं नवरीचं अंग माखवा, दिवाळी करून हिला सासरी पाठवा. सजनी मैत्रिणी जमला अंगणी चढली तोरण मांडवदारी. सासरीच्या ओढीमध्ये हळूच हसते दारी गपोरी नवरी आली. हे आला नवरदेव वेशीला वेशिणारा देव नारायणा हे मंडपात गणा गोंद सारा पैसा धरा ढोल ढोल ताजा बाजीरा. या मंगलाष्टका म्हणायला या गावातले काही या ना बाबा या. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद. हा एकट्याच तसं काही नाही, तुम्ही या, सगळ्याला संधी आहे. या 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 सगळेजण एक 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 म्हणू. बस 5 जण आहे ना, 5 म्हणायचे. जास्त जर गायक असतील तर 7 म्हणू, तसं काही अडचण नाही बरं का. शेवटचं म्हणतो आम्ही, तुम्ही म्हणले म्हणा, काय अडचण नाही. आता सुरुवात करून देतो. भैरवीच म्हणतो आम्ही. हॅलो हॅलो हॅलो. हे बघा या ठिकाणी आपण भगवान श्री प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा साजरा करत आहोत. प्रतिकात्मक विवाह सोहळा हा तरी थाटमाट कमी, याच्यापेक्षा कितीतरी हजारो पटीनं थाटमाट देवाच्या लग्नामध्ये होता. आणि त्यावेळेला फक्त एकट्या रामाचंच लग्न नाही, थोडासा एकट्या रामाचं लग्न नाही बरं का, 4 लग्न सोबत झाली. 4 लग्न ते म्हणजे राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्नाचं. रामाचं सीतेशी, लक्ष्मणाचं उर्मिलेशी, भरताचं आता सांगा मांडवीशी आणि शत्रुघ्नाचं श्रुतकीर्तीशी. असे 4 लग्न म्हणजे जगातला पहिला सामूहिक विवाह सोहळा, सामूहिक विवाह मेळावा तेव्हा झाला. आजची काळाची गरज आहे. एका एका लग्नासाठी लाखो लाखो करोडो करोडो रुपये आज आपण खर्च करतोय. ते खर्च न करता देवाच्या लग्नापासून आदर्श घ्यायचा आहे. मी म्हणतो ना, रामायणातून जगायचंय कसं, प्रत्येक गोष्ट शिकायला मिळते. देवाच्या लग्नातून शिकायचं म्हणजे बुंदी केली होती, मोतीचूर केले होते, काय केलं होतं ते नाही पाहायचं. 4 लग्न एकत्रित सोबत लावले आणि पहिला सामूहिक विवाह. एका लग्नावरही तेवढाच खर्च, 4 लग्नावरही तेवढाच. मग सोबत करा ना, भावकीचे 2-4 मुलीचे लग्न सोबत लावा, काय अडचण नाही. खर्च कमी करा, खर्च कमी करा. ह्याच गोष्टी शिकायच्यात रामायणातून, म्हणून रामायण लावायचे. चला मंगलाष्टकाला सगळ्यांना फुलं आहेत का हातात? मंगलाष्टकाला सुरुवात होत आहे. 5 मंगलाष्टका होतील, 5 मंगलाष्टका होणार आहेत. पहिली आणि शेवटची मंगलाष्टका आम्ही म्हणणार आहेत, मी आणि आमचे माझे सहकारी सगळेजण आणि बाकीचे सगळे मंगलाष्टका आपले अमृतवाड बाबा आणि दादा सगळे असे मिळून 5 मंगलाष्टका होणार आहेत. त्याचा आवाज वाढव बळा थोडासा. हॅलो हॅलो.
ह्याचा आवाज वाढव म्हणला. हॅलो 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 हा हा यांना असंच बसू द्यायचं नाही. हॅलो 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 शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान गणनायको गजमुखो मोरेश्वरो सिद्धितो बललालो मुरुडो विनायक महा चिंतामणि देवरो शुभ